जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही बँकेत जॉब शोधतात तर आयसीसीआय बँकेकडनं एक जबरदस्त जॉब अपडेट आलाय, तुम्ही ते वाचू शकतात। यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय आणि भरपूर साऱ्या ओपनिंग्स आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे अनेकांकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर तुमच्यासाठी पण नाही, एक्सपिरियन्स असेल तर तुमच्यासाठी पण नाही आणि एक अगदी सोपा जॉब्स आहे फोन बँकिंग ऑफिसर, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। मग अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय, त्यामुळे बँकेत जॉब पाहिजे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया भरपूर सारे व्हिडिओ आणतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, आयसीसीआय बँकेबद्दल तुम्ही सगळे ऐकूनच असाल, जबरदस्त बँक आणि भरपूर साऱ्या वॅकन्सीज इथे आहे बघा। करंट ओपनिंग्स मध्ये आपण गेलो तर इथे लोकेशन नुसार, फंक्शन्स नुसार किंवा कुठले तुमच्याकडे स्किल्स आहेत त्यानुसार तुम्ही शोधू शकताय। किंवा इथे ऑलरेडी यांच्या करिअर पेजवर जसं की रिलेशनशिप मॅनेजर झालं, युनिट मॅनेजर झालं, रिलेशनशिप मॅनेजर, रिटेल बँकिंग ग्रुप, असे भरपूर सारे जॉब्स आहे। आणि इथे बघा स्टेट वाईज पण दिले, जसं की गुजरातमध्ये तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी आहे, एमपी मध्ये पाहिजे तर त्यासाठी आहे, गोव्यामध्ये पाहिजे तर त्यासाठी आहे, मुंबईमध्ये पाहिजे तर त्यासाठी आहे। टोटल इथे बघा 1, 2, त्यानंतर दुसऱ्या पेजेसवर पण भरपूर सारे जॉब्स आहे, ज्यामध्ये इथे बघा फ्रेशर्स जॉब सुद्धा आहे। ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी अप्लाय करा, पण ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे तर त्यांच्यासाठी फोन बँकिंग ऑफिसर ही एक जबरदस्त पोस्ट असते, ज्यामध्ये तुम्ही फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकणार आहात। आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये हे वॅकन्सी असतात, तर आता मुंबईमध्ये यांचं हेड ऑफिस आहे, त्या अंतर्गत ही भरती होते, त्यामुळे तुम्ही नक्की अप्लाय केलं पाहिजे। डिटेलमध्ये समजून सांगतोय नेमका वॅकन्सी काय, तर बघा फोन बँकिंग ऑफिसर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। आता नेमका जॉब रोल काय आहे, तर जसं कस्टमर केअर असतं त्याच प्रकारे फोन बँकिंग ऑफिसरचं काम असतं। आता हे काय असतं तर बघा, ॲज अ फोन बँकिंग ऑफिसर तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळते, जे पण यांचे कस्टमर आहेत त्यांना काय करायचं आहे, असिस्टन्स प्रोव्हाइड करायचा। थोडक्यात काय तर बघा, क्वेरी रिझॉल्युशन, थोडक्यात एखाद्या यांचं जे बँकिंग ॲप आहे त्यामधून काही ट्रान्झॅक्शन करता आहे, पासवर्ड विसरल्यात किंवा ट्रान्झॅक्शन होत नाही आहे, असे जर काही क्वेरी असेल तर त्या रिझॉल्व्ह करायचा, तर हे काम फोन बँकिंग ऑफिसरचं असतं। दुसरं कस्टमायझेशन सोल्युशन ऑफरिंग, याचा अर्थ काय तर समजा एखाद्याने त्यांनी काही प्रॉडक्ट घेतले आहे किंवा काही सर्व्हिसेस घेतली आहे किंवा काही NFT वगैरे ट्रान्झॅक्शन केलं आहे, त्यामध्ये त्याला कस्टमाइज सोल्युशन प्रोव्हाइड करायचं। त्यानंतर आयसीसीआय बँकेचे जे व्हॅल्यूज आहेत ती प्रोव्हाइड करायची। 360 बँकिंग ॲप, कारण की अनेक जण आता मोबाईलवरून बँकमध्ये अकाउंट ओपन करत असतात, डीमॅट अकाउंट ओपन करत असतात किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहे, कोणी इन्शुरन्स घेतं, कोणी पॉलिसी घेतं किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहे। आपण सेव्हिंग अकाउंट ओपन करतो, करंट अकाउंट ओपन करतो, मग आता ते सध्या आता ऑनलाईन होतं आहे, मोबाईल बँकिंगवरून होतं आहे, ॲपवरून होतं आहे। मग त्या रिलेटेड त्याला ट्रेनिंग किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे। म्हणजे थोडक्यामध्ये समजा जर त्याला करायचं आहे अकाउंट ओपन, सेव्हिंग अकाउंट ओपन, मग ते कशा प्रकारे करायचं हे तुम्ही त्याला सांगू शकताय, ज्याची तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सगळी दिली जाणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे। थोडक्यात कस्टमर केअरचं जसं काम असतं तसंच काम आहे, पण यांचं जे ॲप आहे म्हणजे इथे कुठलाही तुम्हाला सेल्स नाही आहे, कुठलाही टार्गेट नाही आहे। फोन बँकिंग ऑफिसरची रिस्पॉन्सिबिलिटी एवढीच आहे की ज्या पण कस्टमरच्या क्वेरीज आहे त्या फोनवर सॉल्व्ह करायच्या डे टू डेमध्ये। एखाद्याला काही प्रॉब्लेम आला तो कस्टमर केअरला कॉल करतो आणि त्याला जर काही ॲपमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते फोन बँकिंग ऑफिसरकडे कॉल ट्रान्सफर केला जातो आणि तुम्ही त्याच्या प्रश्नांचं समाधान देतात। मग यासाठी कोण अप्लाय करू शकताय तर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा इथे सांगितलेली आहे, ग्रॅज्युएट तुम्ही आहात इन एनी स्ट्रीम, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स झालंय, MBA झालेलं आहे, म्हणजे ग्रॅज्युएट तुम्ही कुठल्याही फील्डमधून आहात अप्लाय करू शकताय। यासाठी स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल लागणार आहे, काम कारण की इथे लोकांशी तुम्हाला बोलायचं आहे किंवा चॅटिंगवर बोलायचं आहे, ईमेलवर बोलायचं आहे, त्यामुळे ते बोथ ओरल आणि रिटर्न बोथ प्रकारचं तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे। ओके, बाकी तुम्ही कस्टमर फोकस पाहिजे, इझिली तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आता यासाठी बघा मिनिमम एक्सपिरियन्स 0 महिन्याचा, म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात अप्लाय करू शकताय। मॅक्झिमम 5 वर्षाचा जरी एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकणार आहात, तर चांगली पोस्ट आहे। कारण की अनेकांच्या कमेंट्स मी वाचतोय की बँकिंग रिलेटेड जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा, तर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर जरी आलात तुम्ही ते तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जाईल। तुम्ही इथे लोकेशननुसार पण सर्च करू शकताय, मुंबईमध्ये हेड ऑफिस आहे तिथे तर भरपूर साऱ्या जॉब्स आहे। मग तुम्ही तिसऱ्या पेजवर जरी आलात तर तुम्हाला वेगवेगळे जॉब दिसून जातील, जसं की रिलेशनशिप मॅनेजरचे आहे, बँकिंग पार्टनरचे आहे,
ई रिलेशनशिप मॅनेजरचे आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती तुमच्यासमोर ओपन होते. आता ही जी पोस्ट आहे फोन बँकिंग ऑफिसर ही सोपी आहे, त्यामुळे याच्याबद्दल माहिती दिली. अजून कुठल्या पोस्टबद्दल माहिती पाहिजे असेल तर ते पण सांगा. आता अप्लाय कसं करायचं तर बघा इथे दिलं आहे अप्लाय हिअर, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. ऑलरेडी ICICI बँकेच्या करिअर पेजवर अकाउंट असेल तर तुमचं युजर नेम पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन करा. पण माझ्या मते सगळेजण पहिल्यांदाच अप्लाय करत असाल तर आपल्याला इथे काय करायचं आहे, न्यू युजर म्हणून साइन अप करून घ्यायचं आहे. मग साइन अप करण्यासाठी आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा अपडेटेड CV म्हणजे रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे. आता हा बँकिंग रिलेटेड आहे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे, कस्टमर केअर रिलेटेड आहे. तर ऑलरेडी आपण चॅनलवर व्हिडिओ टाकला होता की प्रोफेशनल रेझ्युमे CV कसा बनवायचा, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. हा तो व्हिडिओ आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बँकिंगमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा कुठल्याही प्रोफाईलला अप्लाय करायचं आहे तर कशा प्रकारे सॅम्पल असतात ते सॅम्पल मी तुम्ही दिले. या प्रकारे तुम्ही डाउनलोड करून घ्या, तुमची माहिती भरा आणि मग इथे अप्लाय करा. ओके, मग तुम्ही अपलोड केला. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जेंडर कोणता आहे तुमचं, मेल आहे फिमेल आहे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमचा पॅन कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. टेन्शन घेऊ नका कारण की 100% जेन्युइन वेबसाईट आहे, तुम्ही ते वाचू शकतात. ICICIcareers.com यांची ऑफिशियल करिअर पेज आहे, त्यामुळे इथे आपण आपले डिटेल्स दिले तरी काहीही प्रॉब्लेम नाही. हा Naukri.com वगैरे थर्ड पार्टी वेबसाईट असती तर काही प्रॉब्लेम येऊ शकतोय, पण ही 100% जेन्युइन यांची वेबसाईट आहे, त्यामुळे काहीही टेन्शन नाही. ओके, आता काय काय माहिती टाकायची आहे तर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर यावर क्लिक करायचं आहे आणि कुठल्याही एका ठिकाणी तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आपली अकॅडमिक माहिती टाकून घ्यायची आहे. 12वी कुठल्या कॉलेजमधून झालं आहे, किती टक्के पडले, ग्रॅज्युएशन झालं आहे, कुठल्या कॉलेजमधून झालं आहे, किती टक्के पडले ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर टाकायचं आहे. तुम्ही फ्रेशर्स म्हणून अप्लाय करताय तर एनी तुम्हाला टाकायचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर सगळा फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा हा जो बायोडाटा आहे तो चेक केला जातो, तुमची माहिती चेक केली जाते. त्यानंतर प्रोफाईल शॉर्ट लिस्टिंग केली जाते आणि तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू ऑनलाईन पण होऊ शकतोय, ऑफलाईन पण होऊ शकतोय. तुम्हाला मुंबईचे जे ऑफिस आहे तिथे जाऊन इंटरव्ह्यू द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. त्यामुळे ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे त्यांच्यासाठी भरपूर सारे अपडेट आणतोय. तुम्ही चॅनलवर जरी आलात तर गव्हर्नमेंट जॉब झाले, प्रायव्हेट जॉब झाले, असे अनेक सारे व्हिडिओज, माहिती, इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.